विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिलं संच सेट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 1.2 प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 आपण सोडवतोय। त्यातला प्रश्न 4था सोडवणार आहोत। खालीलपैकी कोणते संच शांत आणि कोणते अनंत आहेत ते सकारण सांगा। आपण शांत संचाची व्याख्या पाहिलेली आहे। ज्या संचातील घटक मोजता येतात मर्यादित आहेत अशा संचांना शांत संच म्हणायचं आणि ज्या संचातील घटक मोजता येत नाहीत अमर्यादित आहेत अशा संचांना आपण अनंत संच असं म्हणतो। इफ अ सेट इज ए नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल देन इट इज कॉल्ड अ फायनाइट सेट। An infinite set if number of elements in a set is unlimited and uncountable then the set is called as infinite set। ओके, पहिला आहे a बरोबर महिरपी कंसात x हा 10 पेक्षा लहान आहे आणि x ही नैसर्गिक संख्या आहे। या ठिकाणी नैसर्गिक संख्या x जरी असली तरी 10 पेक्षा x ही 10 पेक्षा लहान आहे म्हणजे 1 ते 9 पर्यंत असणार आहे। म्हणजे या ठिकाणी हा शांत संच आहे। ओके, आपण सविस्तर पाहणार आहोत। यानंतर बी बरोबर महिरपी कंसात y काय आहे तर -1 पेक्षा लहान आहे। ही पूर्णांक संख्या आहे। या ठिकाणी -1 हा त्यामध्ये बसत नाही। -2 -3 -4 -5 -6 या सर्व संख्या y पेक्षा मोठ्या आहेत म्हणजे y लहान आहे। ओके, आणि या पूर्णांक संख्या आहेत त्या न संपणाऱ्या आहेत त्यामुळे हा अनंत संच आहे। नंबर 3 सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा लिमिटेड आहे, मुलं मोजता येतात त्यामुळे हा शांत संच आहे। तुमच्या गावातील रहिवाशांचा संच हा सुद्धा रहिवाशी मोजता येतात, हा शांत संच आहे। प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच हा सुद्धा मोजता येतोय, हा शांत संच आहे। पूर्ण संख्यांचा संच पूर्ण संख्या संच हा न संपणारा आहे त्यामुळे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डॉट 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 अनंत संच आहे। परिमेय संख्यांचा संच सुद्धा हा न संपणारा आहे, हा अनंत संच आहे। ओके, ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते आणि मोजता येते त्यांना शांत संच म्हणायचं। ए बरोबर या ठिकाणी आपण पाहिलं की 10 पेक्षा x हा 10 पेक्षा लहान आहे त्यामुळे ए हा संच 1 ते 9 पर्यंत आहे, हा शांत संच आहे। ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित असते मोजता येत नाही त्यांना आपण अनंत संच म्हणतोय। या ठिकाणी y हा -1 पेक्षा लहान आहे आणि y ही पूर्णांक संख्या आहे म्हणजे -2 पासून असणार आहे। बी बरोबर महिरपी कंसात -2 -3 -4 स्वल्पप्रमाणे डॉट 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 अनंतापर्यंत -1 -2 पेक्षा मोठी आहे म्हणून या ठिकाणी -1 वगळून या ठिकाणी y घटक आहेत -2 -3 -4 अनंत संच आहे। ओके, तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच शांत आहे। तुमच्या गावातील रहिवाशांचा संच हा शांत संच आहे, रहिवाशी मोजता येतात, इथे विद्यार्थी मोजता येतात। प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच शांत संच आहे, उपकरणे मोजता येतात। त्यानंतर या पूर्ण संख्यांचा संच हा अनंत संच आहे, या संख्या अनंत आहेत। आणि शेवटी परिमेय संख्यांचा संच आहे तो अनंत संच आहे कारण परिमेय संख्या या अनंत आहेत। ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे वेन डायग्रॅम, वेन आकृती। संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी प्रथम केला म्हणून अशा आकृत्यांना त्याचंच नाव आहे वेन आकृती म्हणतात। वेगवेगळ्या संचातील संबंध समजण्यासाठी आणि संचावर आधारित उदाहरणे सोडवण्यासाठी या आकृत्यांचा चांगला उपयोग होतो। वेन आकृत्यांनी संच कसे दाखवतात हे आपण या उदाहरणावरून पाहणार आहोत। ही बंद आकृती आहे, वर्तुळासारखी बंद आकृती असेल, त्रिकोण असेल, चौकोन असेल, पंचकोन असेल, अशा बंद आकृत्यामध्ये संच लिहितात। उदाहरणार्थ या ठिकाणी 1 2 3 4 5 हा संच ए आहे, हा वेन आकृतीनं असा लिहिला आहे, हा लंबगोल आहे त्याच्यामध्ये ए लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये हे सर्व अंक लिहिले 1 2 3 4 5। ओके, या ठिकाणी हा तर्कशास्त्र आणि संभाव्यता या विषयांना गणिती रूप देण्याचं काम जॉन वेन यांनी प्रथम केलं आहे। लॉजिक ऑफ चान्स हे त्याचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत। ओके, थोडक्यात वेन आकृती म्हणजे बंदिस्त आकृती। बंदिस्त आकृत्यांचा उपयोग करूनच या ठिकाणी संच लिहिला जातो आणि हे कुणी सूचित केलं? ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन। दुसरा आपण उदाहरण घेऊया। बी हा संच आहे, महिरपी कंसात x वर काय बंधन आहे? x हा -10 पेक्षा मोठा किंवा -10 बरोबर आहे। आणखी काय? 0 पेक्षा लहान आहे x किंवा 0 बरोबर आहे।
ओके, त्यामुळंच या ठिकाणी आपल्याला -10 पर्यंत जावं लागेल. शून्यापासून 0 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 आणि -10. x -10 पर्यंत आहे. x 0 पण आहे. x 0पेक्षा लहान किंवा बरोबर म्हणून 0 आहे. आणि x -10 पेक्षा मोठा किंवा -10 बरोबर म्हणून -10 आहे. ओके, म्हणजे आयताच्या माध्यमातून इथं बी लिहिलं आणि सर्व घटक या यादी पद्धतीत जे काही घटक वर्णन पद्धतीमध्ये येणारे घटक यादी पद्धतीमध्ये हेच येणार आहेत. ओके, त्यानंतर उपसंच. आता उपसंच म्हणजे पहा, या ठिकाणी आकृतीकडं पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ए या संचामध्ये बी हा संच आहे. म्हणजे बी संच हा ए मध्ये असल्यामुळं ए मधले घटक कोणते आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 4 8 2 4 6 धरून ए मधले घटक आहेत हे सर्व. आणि बी मधले कुठे आहेत? 2 4 6 8 बी मधले घटक आहेत. ओके, म्हणजे हे बी मधील सर्व घटक 2 4 6 8 हे सर्व घटक ए मध्ये आहेत. बरोबर, म्हणून बी मधील सर्व घटक ए मध्ये असतील तर बीला या संचाचा उपसंच असं म्हणायचं, सबसेट. जर ए आणि बी हे 2 संच असतील आणि संच बीचा प्रत्येक घटक संच एचा घटक असेल, संच एचा देखील घटक असेल, म्हणजे संच बीचा प्रत्येक घटक हा एचा घटक आहेच. अशा परिस्थितीला बीला संच एचा उपघटक उपसंच म्हणतात. उपसंच म्हणतात, सबसेट उपसंच म्हणतात. आणि बी उपसंच ए असे लिहितात. ओके, बी उपसंच ए अशा पद्धतीने लिहिलं आहे. उपसंचला सबसेट असं म्हणायचं. त्याचे वाचन बी उपसंच ए किंवा बी हा एचा उपसंच आहे असे करतात. इथं बी मधील प्रत्येक घटक एचा देखील घटक आहे. 2 4 6 8 हे सर्व घटक बी मधले ए मध्ये आहेत, म्हणून बी हा एचा उपसंच आहे. या ठिकाणी ही माहिती वेन आकृतीने दाखवली आहे. बी मध्ये असणारे 2 4 6 8 इथं आहेत. ए वरती आहे, बी आत आहे, म्हणजे बी मोठ्या संचाचं नाव आहे आणि बी आतल्या संचाचं नाव आहे. ओके, म्हणजे बी मधील सर्व घटक ए मध्ये आहेत, म्हणून बी हा एचा उपसंच आहे. आणखी एक उदाहरण पाहूया वेन आकृती. आणि उदाहरण पहा, वर्गातील मुलांचा संच आणि त्याच वर्गातील पोहता येणाऱ्या मुलांचा संच या ठिकाणी वेन आकृतीने दाखवला आहे. वर्गात या ठिकाणी वर्गातील मुले आहेत, म्हणजे वर्गातील मुलांचा संच. वर्गातील मुलामध्येच वर्गातील पोहता येणारे पण मुलं आहेत, परंतु वर्गातील मुले हा या ठिकाणी म्हणजे सर्व मुलांच्या मध्ये वर्गातील पोहता येणारे मुलं आहेत. वर्गातील सर्व मुलांच्या मध्ये वर्गातील पोहता येणारी मुलं आहेत. आणि वर्गातील पोहता येणारी मुले ही या वर्गातील सर्व मुलांच्या मध्येच आहेत, म्हणजेच वर्गातील पोहता येणारी मुले हा उपसंच आहे वर्गातील सर्व मुलांचा. ओके, म्हणून या ठिकाणी या अष्टकोनी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे आतमध्ये वर्गातील पोहता येणारी मुले आणि बाहेर वर्गातील मुले. ओके, त्यानंतर उपसंचाचं दुसरं आपण उदाहरण घेतलं. एन नैसर्गिक संख्यांचा संच. आपणास माहीत आहे आय हा पूर्णांक संख्यांचा संच आहे. या ठिकाणी नैसर्गिक संख्या संचामधील 1 2 3 4 5 6 7 8 हे सर्व घटक पूर्णांक संख्या संचात येतात, आय मध्ये येतात. पण आय मधील सर्व घटक म्हणजे 0 -1 -2 -3 -4 1 2 3 4 धन ऋण संख्या स्वतः 0 या सर्व संख्या पूर्णांक संख्या एन मध्ये येत नाहीत, नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये येत नाहीत. कारण 1 2 3 4 5 6 शी सुरुवात आहे नैसर्गिक संख्येची, आणि म्हणून एन मधील सर्व घटक तुम्हाला आय मध्ये सापडतील, म्हणजेच एन हा आयचा उपसंच आहे. ओके, असं लिहिलंय. ओके, Venn diagram. British logician John Venn was the first to use closed figure to represent sets. Okay, such a representation are called the Venn diagram. Venn diagram are very useful in order to understand and illustrate the relationship among sets. Okay, and do solve the examples based on the sets. For example, let us consider, let us understand the use of Venn diagram from the following example. Easy. A is equal to in curly bracket 1 2 3 4 5. Okay, set A is shown as by Venn diagram. This is a Venn diagram. For Venn diagram, circle, triangle, quadrilateral, okay, are used. This is closed diagram. Okay, the set A is shown in a closed diagram as it is. A is equal to 1 2 3 4 5. Okay,
here is a rectangle. Here set B is, this is the rule method. B is equal to in curly bracket x is greater than or less than -10 and x is less than or equal to 0. X is an integer. Venn diagram given alongside represents the set B. B is equal to here x is 0 or less than 0. X is greater than -10 or equal to -10. Therefore x elements of in set B is, elements of set B are 0, -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9, -10. Okay. John Wayne is first mathematician who gave the mathematical form to logic and probability. Okay. Then subset. What is the definition? If A and B are two given sets and every element of set B is also an element of set A, then B is a subset of A, which is symbolically written as B subset A. It is read as a B is a subset of A, okay, or B subset A. Here suppose example, A is a set of 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 elements, from 1 to 8 natural numbers in set A. And what is set B? B is equal to in curly bracket 2, 4, 6, 8. The elements of B 2, 4, 6, 8 are in set A. Okay, 2, 2, 4, 4, 6, 6, 8, 8. Therefore B is a set of A, denoted as B is subset of A. Okay. This can be represented by Venn diagram as shown is here in figure. B is 2, 4, 6, 8 here, and A is 1, 3, 7, 5, 2, 8, 4, 6. Okay. Here set B is a subset of A. Okay. Here in this figure, set of students in class and set of students in the same class who can swim are shown by the Venn diagram. Okay. Here students in a class, all students, and this is students who can swim. Okay. In this class. Here observe the diagram. Students who can swim are students of sets students in a class in all students. Okay. Therefore students who can swim are a subset of students in a class. Here suppose, and let us one more example. N is equal to set of natural number and I is equal to set of integers. Okay. Here all elements in set N are present in set I. Okay. I is a set of integer 0, 1, 2, 3, 4, ... And left hand side, at left hand side -1, -2, -3, -4, -5 ... Okay. And N set of natural numbers 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ... All elements in set N are present are in set I. Okay. Therefore here N is a subset of I, because all natural numbers are integers. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.